लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत। कारण की आज नवीन ट्विस्ट आहे तो असा आहे की जीवा, नंदिनी, काव्या, पार्थ व्यतिरिक्त ही काहीतरी सिरियलमध्ये घडणार आहे, तर ते शेवटपर्यंत पाहूया। आज असं होतं की आपला जीवाना एका कॅफेमध्ये बसलेला असतो आणि तो त्याचं डिझायनिंग करत असतो आणि त्याच वेळेत नेमका त्याचा लॅपटॉप चार्जर विसरलेला असतो घरी आणि तेव्हाच त्याचा चार्जर विसरलेला असतं, चार्जिंग सुद्धा कमी झालेली असते। आता तो कॅफेमध्ये बऱ्याच लोकांकडे विचारतो की तुमच्याकडे चार्जर आहे का, तर त्याला चार्जर कोणाकडेच भेटत नाही। त्यानंतर तो काय करतो, निराश होतो की चार्जर भेटलाच नाही। त्यातच त्याला एक माणूस आवाज देतो की माझ्याकडे चार्जर आहे आणि तोही तुमच्या लॅपटॉपचाच। तेव्हा जीवा त्यांच्याकडे पाहतो तर काय, अरे हे तर काका आहेत, म्हणजे माझ्या आणि नंदिनीच्या पप्पांचे बॉस आहेत आणि यांची मुलगी तर शनया, तिच्याबरोबर त्यांना पारदादाचं लग्न करायचं होतं, म्हणजे हे इथे कसे काय। मग तो विचारतो काका तुम्ही इथे कसे काय, तर तो म्हणतो सहज। मग त्यावेळेस तो म्हणतो की माझ्याकडे चार्जर आहे। अरे मी त्यावेळेस ते दोघंही कॉफी प्यायला बसतात आणि विचार करतात या गोष्टीवरती की माझ्याकडून काय चुका झाल्या, म्हणून ते काका सांगत असतात की माझ्याकडून खरंच चुकलं, मी माझ्या मुलीच्या बाबतीत खरंच चुकलेलो आहे आणि त्यामुळे मी माझी मैत्री सुद्धा गमावलेली आहे। मी माझ्या पोरीच्या प्रेमामध्ये एवढा आंधळा झालो की मला चूक आणि बरोबर काही कळलंच नाही, पण पालकांनी चूक बरोबर कळलं नसेल तर मुलंही चुकतीलच ना, असे तो विचार जीवासमोर मांडतो। तर जीवा म्हणतो अरे काका तुम्ही जास्त विचार करू नका, जेव्हाही तुम्हाला वाटलं की पप्पांशी बोलायचं आहे तुम्ही बोलून मोकळं व्हा, जे काही मनातलं आहे पप्पा तुम्हाला माफ करतील आणि तुम्ही पुढे व्हा, त्यामुळे मूव ऑन व्हायचं। त्यामुळे हा विचार डोक्यात ठेवूच नका की तुम्हाला गिल्ट आलेला आहे ना त्या गोष्टीचा, मग तर झालं। आता यानंतर ते म्हणतात की हो बरोबर आहे। मग तेवढं जीवा म्हणतो की आता शनया कशी आहे, तेव्हा तो म्हणतो ती मूव ऑन होतीये। तसंच ते म्हणतात की आता ती मूव ऑन होतीये पण मला थोडी आमच्या मैत्रीची काळजीच लागलेली आहे, ती मूव ऑन होते पण आमच्या मैत्रीचं काय। तेव्हा जीवा म्हणतो सगळं नीट होईल। तेव्हा ते म्हणतात तू कसं काय इथे, तर ते म्हणतात मी ना, म्हणजे जीवा म्हणतो मी नाही ते नोकरीच्या शोधामध्ये तर आहेच, पण मी स्टार्टअप करतोय। आता माझं स्किल कोणाला तरी ऐकवायचं आणि त्यानंतर ज्यांना हे स्किल आवडेल ते याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतील, तर असं चालू आहे। तेवढ्यात ते म्हणतात मी सुद्धा हेच करायचं ठरवलेलं आहे, मग आम्ही सुद्धा याच नवीन शोधामध्ये आहोत की कुणीतरी असं भेटेल, आम्ही ही इन्व्हेस्टमेंट करणार आहोत, पण मला त्यांची कल्पना आवडली पाहिजे असं आम्ही सुचवलेलं आहे, पण तू जर आम्हाला त्यासाठी भाग पाडलंस तर आम्ही नक्कीच तुझ्या आयडियासाठी ना इन्व्हेस्टमेंट करू। आता एकच सांगा मित्रांनो की हा जो सदस्य आलेला आहे पुन्हा जीवा नंदिनीच्या आयुष्यामध्ये, हा त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल का की खरंच आपल्या जीवाला मदत करणार आहे। आता यासाठी नंदिनीने सुद्धा खरोखर नकार दिलेला आहे की तुम्ही त्या काकांकडून मदत घेऊ नका, कारण त्यांनी आपल्याला तेव्हा सुद्धा धमकी दिली होती आणि जीवाचं म्हणणं असं आहे की ते तू मनात घेऊ नकोस। तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा।